हॅलो नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर आज आहे शनिवार आणि शनिवारी आम्ही तिला घेऊन गेलेलो आहोत खाली गार्डनमध्ये खेळायला. तर सकाळचे वाजलेले आहे साधारण 8:30-9 आणि इथे गेल्यानंतर आम्हाला कळालं की इथे एक छोटंसं ड्रॉइंग कॉम्पिटिशन भरलेलं आहे. इथे जवळच एक नवीन स्कूल उघडतं आहे आणि त्या स्कूलने सोसायटीच्या सगळ्या मुलांसाठी छोट्या मुलांसाठी एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे. आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही तिला सहजच असं खाली गार्डनमध्ये फिरायला घेऊन गेलेलो होतो खेळण्यासाठी. तर आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही काही तिचे कलर्स वगैरे क्रेयॉन्स वगैरे काही घेऊन गेलेलो नव्हतो. तर तिला ड्रॉइंग म्हणजे खूप तिचा आवडता विषय आहे, जीव की प्राण आहे तो. आणि तिला तिथे दिसल्यानंतर ती लगेच जाऊन बसली, तिथे जाऊन हट्ट करायला लागली. एका मुलाचे कलर्स घेतले तिने, तो मुलगा पण रडायला लागला त्याचे कलर्स घेतले म्हणून. आणि हिने जबरदस्ती त्याचे कलर्स घेऊन त्याला ते ड्रॉइंगवरती त्याचा कब्जा केला. त्यानंतर आम्ही तिला तिथून उचलून आणलं, पण ती काही ऐकायला तयारच नाही. ती वापस जाऊन तिथे रडत जाऊन तिथे बसली. त्यानंतर मी गेले घरी आणि तिच्यासाठी कलर्स घेऊन आले. तोपर्यंत तिने इथे त्या मुलाचे कलर्स घेऊन ड्रॉइंग करायला सुरुवात केली होती, पण काही ती सक्सेस झाली नाही. मग तिला तिथून आम्ही उचललं आणि थोड्या वेळासाठी तिला गार्डनमध्ये खेळवलं. पण मुलंच असतात, ती काही ऐकणार असतात का? ती वापस येऊन इथे बसली आणि पुन्हा त्या मुलाकडनं कलर्स घेऊन पुन्हा त्याचे ड्रॉइंग पेपर घेतला आणि कलर करायला लागली. तुम्ही बघू शकता ती इतकं म्हणजे कलर तिला आवडतात ना की ती ऐकतच नाही. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे छोटे मुलं इथे क्यूटसे असे ड्रॉइंग करत होते. सगळ्यांना छान असं त्यांनी वेगवेगळे शेप दिलेले होते. कोणाला पप्पा पिगी दिलेलं होतं, कोणाला टेडी बिअर दिलेलं होतं, कोणाला बटरफ्लाय होतं. असे वेगवेगळे त्यांनी छान असे शेप दिलेले होते सगळ्या मुलांसाठी. आणि ते छान असे क्यूटसे छोटे मुलं कलर्स करत होते. काही थोडे मोठे पण होते. ज्यांना मोठे होते त्यांना असे वेगवेगळे शेप दिलेले होते त्यांनी, आणि जे छोटे होते त्यांना असं पप्पा पिगीचंच शेप दिलेले होते सगळ्यांना. तिच्यासाठी जेव्हा मी कलर्स घेऊन आले तेव्हा तिला एक वेगळं ड्रॉइंग पेपर दिला, ड्रॉइंग शीट दिलं, जसं हे बाकीचे मुलं करत आहेत तसं. तिला पण पप्पा पिगीचंच भेटलं होतं. आणि तुम्ही बघू शकता आता तिला इथे मी जेव्हा कलर्स घेऊन आले तेव्हा तिला मिळालं होतं कलर करण्यासाठीच तिचं स्पेशल. आणि ती बसलेली आहे आता कलर करायला छान. तिला टीचर्स इन्स्ट्रक्शन देत आहेत की कसं कलर करायचं, काय करायचं. ती तसं करते आहे. हे तिचं असं आउटडोर फर्स्टवालं ड्रॉइंग कॉम्पिटिशन असल्यामुळे तिच्यासोबत आम्हीसुद्धा खूप एक्साइटमेंट होतो की ती कसं करणार आहे, काय करणार आहे. आणि आम्ही खूप छान तिच्यासोबत आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केलं ते तिचं ड्रॉइंग. ते काही तिने पूर्ण केलेलं नाही आहे कंप्लीट, कारण की तिला इतकं काही समजलं नाही, इतके बारीक कलर्स शेपमध्ये भरण्याचे वगैरे. तिला असं फक्त चिंखडायचं आवडतं, असं रबिंग करते ती फक्त. आणि ते बघू शकता तुम्ही इथे तिला छान असे छोटे फोटोसुद्धा आम्ही क्लिप्ससोबत काढलेले आहेत तिचे. आणि ड्रॉइंग करून झाल्यानंतर त्यांनी तिथे छान असं सर्टिफिकेट पण वाटले. ज्यांनी खूप छान ड्रॉइंग केलं आहे परफेक्ट एकदम, त्यांच्यासाठी त्यांनी इथे प्राईज पण ठेवलेले होते. छोटे जे आपले रोप असतात फ्लावर्सवाले त्यांनी ते दिले होते इथे सगळ्यांनाच. पण आर्याला फक्त सर्टिफिकेट मिळालेलं आहे, त्यातही आम्ही खूप खुश आहोत. आणि तिथे ड्रॉइंग करून तिचं मन नाही भरलं म्हणून ती घरी येऊन सुद्धा पुन्हा ड्रॉइंग करायला लागलेली आहे. तुम्ही बघू शकताय छान असं सगळे कलर्स खाली सांडले लावले. त्याच्यानंतर तिने पूर्ण ड्रॉइंग बुक ऑलरेडी भरलेलं असताना सुद्धा त्याच्यावरती आणखीन चिखडलं. आणि तिला थोडंसं राग आलेला होता का आम्ही तिला तिथून जबरदस्ती घेऊन आलो म्हणून. ती असं दातोट खाऊन एकदम रागामध्ये ते ड्रॉइंग करते आहे. तुम्ही बघू शकता इथे छोटंसं आहे पण छोटा पॅकेट बडा धमाका आहे आर्या म्हणजे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.